ऐका हो ऐका, खेड्यातील सर्व ग्रामस्थांना ऐका. मी गजानन वाघ, वय 69, मोबाईल नंबर 8779275426. मी माझं आयुष्य भारत मातेला अर्पण केलं आहे आणि मला अशा 3 विद्या माहीत आहेत की ज्यावेळेस 15 ऑगस्ट 2047 रोजी भारत माता संस्कृती, आरोग्य आणि शेतीमुळे बलशाली होईल. तर ऐका हो ऐका जनार्दन हो, 10-15 वर्षापूर्वी 7 कोटी रुपये बक्षीस मिळालेला शिक्षक यांनी सातारा जिल्ह्यात त्यांच्या 5-6 खेड्यांमध्ये संध्याकाळी त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, मग ते मजूर असो की शेतकरी, 1 तास अभ्यासक्रम घेण्याचा उपक्रम राबवला होता. तशाच धर्तीवर पालक व विद्यार्थी संध्याकाळी 10 मिनिट गप्पा गोष्टी करतील किंवा ध्यान करतील किंवा आपल्या अडीअडचणी एकमेकाला समजावून सांगतील. ध्यान म्हणजेच ध्यानाच्या माध्यमातून जबाबदार युवक व नागरिक निर्माण होतील. ऐका हो ऐका जनता जनार्दन हो, मला भारत मातेची 6500 वर्षापूर्वीची अशी एक महान विद्या माहीत आहे की साधा भाजीपाला, स्वस्त फळं आणि दिनचर्या, सकाळी 11 वाजेपर्यंत उपवास करा, एनिमा, जलधोती, ध्यान, उपवास, ग्रीन ज्यूस पिणं, दुपारी नैसर्गिक जेवण, 4 वाजता कारल्याचा ज्यूस आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी आणि 1 वाटी डाळ, अशी जी आहार पद्धती आहे तिला कोणी तप सेवा सुमिरन म्हणतात, कोणी न्यू डाएट सिस्टम म्हणतात. मात्र यामुळे सर्व व्याधी नष्ट होतात, शरीरामध्ये अखंड आनंद, उत्साह, शक्तीचा संचार होतो, सकारात्मकता वाढते आणि म्हणून या विद्येनं खेड्यात एकही व्यक्ती व्याधीग्रस्त राहणार नाही. ऐका हो ऐका, मला एक तिसरी अशी गोष्ट माहीत आहे की आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. खतं आणि कीटकनाशकाचा खर्च जीवघेणा झालेला आहे. मात्र या पृथ्वीवर 1949 वर्षी आपल्या भारतात एक अवतार जन्माला आला. बेलोरा, अमरावती येथील पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर कृषी पद्धती. तर ऐका हो ऐका जनता जनार्दन हो ऐका, असा हा सुभाष पाळेकर जेव्हा कॉलेजमध्ये कृषी शिक्षण घेत होता तेव्हा धारणी जंगलातील वृक्ष त्यांच्याशी बोलायचे की बघ सुभाष, तुमच्या लोकांमध्ये खतं, कीटकनाशक, हायब्रिड बीजवाई आवश्यक आहे. माझ्या जंगलामध्ये हे काहीच आवश्यक नाही. माझी झाडं आणि जमिनीतील करोडो बॅक्टेरिया एकमेकाचं सहजीवन आहे आणि तेच यांना सर्व पुरवतात. तर या पद्धतीवर या देव माणसानं घनघोर तपश्चर्या केली, स्वतःची शेती घालवली, पत्नीचे दागिने घालवले आणि 30 वर्षानंतर देव यांना प्रसन्न झाला आणि यांनी 5 शेतीच्या गोष्टी शोधून काढल्या. जीवामृत, घनजीवामृत, वापसा, बीजामृत, आच्छादन आणि ब्रह्मास्त्र वगैरे औषधं. तर अशा ह्या मोफतच्या प्रकारामुळे आज आपली भारत मातेची निर्जीव झालेली सर्व शेती 7 वर्षामध्ये सजीव करता येते. आणि हा प्रयोग देवमाणूस राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची कृषी विद्यापीठाची 200 एकर शेती जी निर्जीव झाली होती, तिच्या 1 ग्राममध्ये 600 लाख बॅक्टेरिया होते आवश्यक. मात्र जेव्हा सुभाष पाळेकर पद्धतीने 4-5 वर्षांनी त्यांचा पुन्हा शोध घेतला तर ते बॅक्टेरिया 161 कोटी झाले आणि त्या विद्यापीठातील जमीन आता बिना खत, बिना औषधी, बिना उंची बिजवाई असं चांगलं उत्पन्न देत आहे. गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम सर्वीकडे ही पद्धती सुरू झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राकडे आपण लक्ष वेधूया. आपला महाराष्ट्र आत्महत्येवर, शेतकरी आत्महत्या क्रमांक 1 वर आहे. तर आपण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवूया आणि 15 ऑगस्ट 2047 रोजी बलशाली
भारतमाता, ज्यामध्ये सुसंस्कृत श्रावण बाळासारखे युवक असतील, कोणालाही व्याधी नसेल आणि कोणालाही शेतीसाठी काही कमी पडणार नाही, अशा महान भारताची निर्मिती करूया. आणि म्हणून आज खेडेगावात सरपंच, विरोधी पक्ष, ग्रामसभा, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी हा राजकारण किंवा सरकारचा प्रश्न नसून आपला सर्वांचा प्रश्न आहे. एक दिलानं काम करू आणि हे आपलं खेडं फक्त एका 2 ते 3 वर्षात आपण जगप्रसिद्ध खेडं करू शकतो, याचा मला आत्मविश्वास आहे आणि मी तुमच्या सोबत आहो. तर एवढे बोलून आता मी हे घोषणा थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.